जुगाड रेसिपीमध्ये स्वागत। जय शिवराय। नाही गोळ नाही साखर आणि अगदी भरपूर दिवस हा राहू शकतो आवळ्यापासून पदार्थ। अगदी लहान मुलांपासून ते वृद्धावस्थेपर्यंत सर्वजण हा पदार्थ आवडीने खाऊ शकतील। चला तर त्यासाठी इथे मी आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पुसून घ्यायचे आणि अशा प्रकारे त्यांना टोची मारून घ्यायच्या। आता सर्व आवळ्यांना आपण अशा प्रकारे टोची मारून घेतलेली आहेत। आता ह्याला आपण उकडण्यासाठी कढई ठेवलेली होती 5 मिनिटं प्रीहीटसाठी। अशा प्रकारे पाणी घालून आपण गरम केलेले आहे पाणी पण। आता यामध्ये सर्व आवळे अशा प्रकारे घालून घ्यायचे आणि अगदी 10 मिनिटात हा आवळा आपला छान उकडला जातो आणि मीडियम फ्लेम ठेवायची। पाहू शकता 10 मिनिटांनी कलरही चेंज झालेला आहे। त्याचप्रमाणे आपला जो हा आवळा आहे तोही फुटलेला आहे, म्हणजे त्याच्या पाकळ्या आहेत त्या पूर्ण सेपरेट झालेल्या आहे। आता गॅस बंद करायचा। पाहू शकता सर्व आवळा फुटलेला आहे, त्यातील पाकळ्या काढून घ्यायच्या। अशा प्रकारे 1 वाटी माझा आवळा झालेला आहे। त्याचप्रमाणे 1 वाटी मी खजूर घेतलेला आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे, खजूर आणि आवळा। आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे आपण ह्याचं विदाऊट पाणी न घालता आपण हे मिक्सरला वाटण तयार करून घेणार आहोत। अगदी तुम्ही दोन्ही सेपरेट जरी लावलं तरी चालेल। त्यानंतर 1 चम्मच तूप घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण जे मिश्रण केलं होतं आवळा आणि खजूरचं ते घालायचं आणि छान हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। अगदी स्लो गॅस ठेवायचा आणि हे छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आणि अगदी गॅस मोठा ठेवायचा नाही, अगदी स्लो ठेवायचा। अगदी थोडंसं इथे मी रॉ म्हणजेच काळं नमक घातलेलं आहे, 1 अर्धा चम्मच। आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि हे सतत हलवत राहायचं जेणेकरून खाली लागणार नाही। आता जर इथे तुम्ही चाखून बघितलं तर तुम्हाला कळेल की गोड आहे की थोडंसं कमी आहे। जर तुम्हाला गोड कमी वाटेल तर तुम्ही इथे थोडीशी साखर किंवा गूळही घालू शकता। अशा प्रकारे पाहू शकता 10 मिनिटात अगदी पाहू शकता आपलं हे मिश्रण आहे ते कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि जे पॅन आहे ते पूर्ण आपलं मिश्रण सोडत आहे। अशा प्रकारे हातानेही तुम्ही चेक करू शकता। अशा प्रकारे उरळी करून घ्यायची, गोळा करून घ्यायचा, हाताला चिकटतही नाही। त्यानंतर एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता इथे मी पिठी साखर घेतलेली आहे बारीक केलेली, त्यामध्येच माझी वेलची पावडर पण आहे। तर तुम्हाला वेलची पावडर ह्या मिश्रणामध्ये खजूर आणि आवळ्यामध्ये घातली तरी चालेल। अशा प्रकारे आपण याचे गोळे बारीक अगदी गोळे करून घेणार आहोत। आता हे सर्व आपण गोळे करून घेतलेले आहेत। आता हे सर्व गोळे आपण थोडे थोडे करून या साखरेच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे। थोडंसं आपण अशा प्रकारे हे लावून घेणार आहोत साखर त्याला। अशा प्रकारे सर्व आवळे आपण थोडे थोडे घातलेले आहेत आणि थोडंसं अशा प्रकारे हलवून घ्यायचे। तयार आहे आपली आवळा कँडी। अगदी सर्वजण म्हणजे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खातील अशी ही आवळा कँडी आहे। अगदी टेस्टी लागते, जरूर करून पहा। आणि अशाच किंवा ही जर रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। तयार आहे आपली आवळा कँडी आणि अगदी ही आवळा कँडी तुमची भरपूर दिवस राहू शकते। स्टोअर करताना पॅकबंद डब्यामध्ये स्टोअर करायची। तयार आहे आपली आवळा कँडी आणि जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।